अमरावतीचा पालकमंत्री, अमरावती जनतेच्या मनामधला पालकमंत्री कोण असणार हे जाणून घेतलेलं आहे। अमरावतीचा पालकमंत्री कोण होणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सगळ्याच ठिकाणी सुरू आहे आणि अमरावतीचा पालकमंत्री कोण असणार, अमरावतीच्या जनतेमधला पालकमंत्री कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विधानसभाची निवडणूक संपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत यश प्राप्त झालेला आहे। एकंदरीत 8 जागांपैकी 7 जागा जे आहेत त्या महायुतीला प्राप्त झाल्या आहे आणि आता उत्सुकता लागली आहे पालकमंत्री पदावर। नेमकं पालकमंत्री पद कोणाला मिळालं पाहिजे हे आपण जाणून घेऊया। अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये या अमरावती शहराच्या ज्या आमदार आहेत आदरणीय सुलभाताई खोडके या मागील 20 वर्षापासून या शहरामध्ये कार्यरत आहेत। त्यांना अमरावती शहर, बडनेरा आणि एकंदरीत संपूर्ण परिसराचा पूर्ण अभ्यास आहे। मागील काही मागच्या टर्ममध्ये त्यांनी अमरावती शहराला 700 करोड रुपयाचा पाणी योजना आणली आहे, या शहराला आणलेली आहे। अमरावती महानगरपालिकेला जास्त टॅक्स वाढला होता, तो टॅक्स ताईंनी 100% कमी केलेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीचे 7चे 7 उमेदवार निवडून आलेले आहे। त्यामध्ये 5 भारतीय जनता पक्षाचे आणि भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष झालेला आहे। पण अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री जर करायचा असल्यास युतीचा म्हणून जर करायचा असले त्यांनी जर भाजप सोडून जर दिलं तर सुलभाताई खोडकेंना केलं तर काही हरकत नाही। महायुतीनं आजपर्यंत जे पालकमंत्री दिले ते जिल्ह्याच्या बाहेरचे दिले। जिल्ह्याच्या बाहेरचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातले कितीही आमदार असले तरी त्यांना काम करायला अडचणी जातात, निधी मंजूर करायला सुद्धा त्रास जातो। त्यामुळे पालकमंत्री देताना जिल्ह्यातल्याच कोणीतरी सक्षम नेतृत्व महायुतीनं निवडावं ही अमरावतीकरांची अपेक्षा आहे। जिल्ह्याला पालकमंत्री हा जिल्ह्यातलाच असावा असं मत जे आहे स्थानिकांचं आहे। मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होईल की अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री रवी राणा असेल, सुलभा खोडके असेल की प्रताप अडसर असेल। अमरावती कॅमेरा सागर सुरेंद्र कुमार आठवडे, जय महाराष्ट्र न्यूज।